सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र। आपण आल्मेडा रस्ता वकील आल्मेडा मार्ग जो पाचपकाडी कामगार हॉस्पिटलकडे जातो, नितीन कंपनीकडे जातो आणि ठाणे महानगरपालिका भवन कार्यालयाकडे जातो। आणि हा जो जंक्शन आहे हा कुठल्याही प्रकारचं चौक म्हणून नामांकित नाही आहे आणि महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर कुठल्याही प्रकारचं चौक म्हणून असं अधोरेखित केलेलं नाही आहे महासभेने पण कुठल्याही प्रकारचं। आणि आत्ता तर गेले 3 वर्ष ठाणे महानगरपालिका बरखास्त आहे, कुठल्याही प्रकारची प्रस्थापित लोकल बॉडी नाही आहे। आणि लोकल बॉडी नसताना ठाणे वैभव चौक जे चौकच नाही आहे, तो फक्त रस्ता आहे, आल्मेडा जंक्शन आहे, चौक म्हणून हा अधोरेखित नाही आहे। तरी महानगरपालिकेने ठाणे वैभवला 50 वर्षाचं बक्षीस म्हणून ठाणे वैभव चौक नामांतर केलेलं आहे। त्यास मी विरोध आणि आक्षेप पेपरमध्ये बातम्या आल्यानंतर नोंदवला होता, परंतु अद्याप हे जे अनधिकृत बोर्ड आहे ठाणे वैभव चौक हे तात्काळ काढण्यात यावा। जो लोकल बॉडी नसताना हे नामकरण दिलेलं आहे ते तात्काळ काढण्यात यावं, नाहीतर 16 नोव्हेंबर चड्डी बनियान आंदोलन जिल्हाधिकारी कलेक्टर ठाणे SRA क्लस्टर संदर्भात आहेत आणि तीव्र स्वरूपात आंदोलन होईल। यावेळेस माघार नाही। नियमाच्या विरुद्ध कायद्याच्या विरुद्ध जाईल त्याला कायद्याचा धाक बसेल। भले तो कुठलाही मोठा पत्रकार असो, कुठलाही सक्षमता म्हणजे कुठलाही वृत्त लेखक रायटर असो, परंतु कायदा हा सगळ्यांना सारखा आहे। त्यामुळे तात्काळ हे दिलेलं नाव कामगार हॉस्पिटल, नितीन कंपनी, ठाणे महानगरपालिका आणि हे काय वकील आल्मेडा मार्ग आहे, त्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा चौक नाही आहे। तरी तात्काळ याची नोंद आयुक्तांनी घ्यावी, नाहीतर 16 नोव्हेंबरला चड्डी बनियान आंदोलन जिल्हा कलेक्टरकडे होणार आहे। क्लस्टर आणि SRA बाबत तात्काळ नोंद घ्यावी। धन्यवाद।